ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे पूर्णाजीने सायलीला आपल्या रूममध्ये बोलावलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते, काय गं पूर्णाजी, मला बोलावलंस? तेव्हा पूर्णाजी म्हणते, सायली हे बघ, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी याच्यामध्ये काय आहे? तेव्हा ती एनवलप आता उघडून बघते, तर त्याच्यामध्ये इथे आता तन्वीचे काही फोटोज असतात. प्रतिमा आणि रविराज यांच्याबरोबर लहानपणीच्या तन्वीचे काही फोटोज असतात आणि ते फोटोज इथे आता पूर्णाजीने जपून ठेवलेले असतात. तेव्हा हा फोटो आपण जेव्हा लोणावळ्याला गेलो होतो तेव्हाच आहे. वेकेशनला कुठे गेलो होतो त्याचे फोटो, चित्र काढायला बसलेले फोटो, हे सगळे लहानपणीच्या तन्वीचे फोटोज आता पूर्णाजी सायलीला बघायला देते. ते फोटोज बघितल्यानंतर सायलीला लहानपणीच्या त्या आठवणी आठवायला सुरुवात होते आणि जी मुलगी तिला लपून छपून पूर्णाजी पूर्णाजी अशा हाका मारताना दिसते, ती मुलगी नक्की कोण आहे, तिचा आपला काय संबंध, हे सुद्धा सायलीला आता वाटत असतं. कारण का तीच मुलगी बरोबर इथे आता सायलीला सातत्याने दिसत असते आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून तन्वी असते याचं तिला आश्चर्य वाटत असतं. तर इथे सचिनने आपलं घर बघण्यासाठी बिल्डरला बोलावलेलं असतं. सचिनला आपल्या आईवडिलांना काहीही न विचारता परस्पर आपलं राहतं घर हे विकायचं असतं. तेव्हा सचिन म्हणतो, घर तर तुम्ही बघितलं, त्यामुळे मला जागेचे पैसे आणि घराचे पैसे दोन्हीसुद्धा लवकरात लवकर द्या. तेव्हा तो बिल्डर म्हणत असतो की हे बघा, तुमचं घर तर छान आहे, पण तुम्ही घराची किंमत थोडी जास्तच बोलताय. सचिन म्हणतो, हे बघा, अहो आता महागाई किती झाली आहे आणि घराची किंमत जास्त बोलतोय म्हणजे मला पैशांची गरज आहे, नाहीतर आपलं राहतं घर कोण विकतं, म्हणून मला तुमच्याकडे जास्त पैसे हवेत. तुम्हाला जर इतके पैसे द्यायला मिळत नसतील तर तसं मला सांगा, म्हणजे मी दुसरं कोणीतरी बिल्डर बघतो. तेव्हा तो बिल्डर म्हणतो, त्याची काही गरज नाही आहे, मला उद्याचा वेळ द्या, मी तुम्हाला दुपारपर्यंत कळवतो. तेवढ्यातच सचिनच्या हातामध्ये हेअरिंगची नोटीस आलेली असते. दुसऱ्याच दिवशी कोर्टामध्ये अस्मिताच्या आणि त्याच्या डिवोर्सचं हेअरिंग असतं. ही नोटीस आता त्याला मिळालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, सचिनला खूप राग येतो. तो म्हणतो, तुला डिवोर्स हवा आहे ना अस्मिता, हा डिवोर्स तुला सहजासहजी मिळणार नाही आहे, बघ तुझी कशी बदनामी करतो ते. त्यानंतर अस्मिता बाहेर आलेली असते. कल्पना म्हणत असते, काय गं अस्मिता, कुठे होतीस तू, कधीपासून तुझी वाट बघते. अस्मिता म्हणते की अगदी बरोबर, सेलिब्रेशन करायचं आहे ना, त्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. तेवढ्यातच इथे अर्जुन येतो. प्रताप काका म्हणतात, काय रे अर्जुन, आता तुझा मूड कसा आहे? मगाशी सायलीने गुड न्यूज सांगितल्यानंतर तुझा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता, पण आता तुझा मूड चांगला आहे ना? तो म्हणतो, हो डॅड, मगाशी जेव्हा गुड न्यूज समजली तेव्हा मला धक्का बसला, काय रिॲक्ट करावं कळलं नाही, पण आता मी एकदम ओके आहे. आता मला कळलं आहे मी बाबा होणार आहे ते. तेव्हा अस्मिता म्हणत असते, डॅड, मग आता आपण सेलिब्रेशनचं डिस्कस करूया का? हे बघा, आपण एक काम करूया, आता इथे सायली प्रेग्नेंट आहे तर आपण सेलिब्रेट करूया. तेव्हा म्हणतात, अगं पण आताच कुठे सेलिब्रेट करायचं? ती म्हणते, ठीक आहे, मग बाळाचं बारसं करूया माझ्या, त्याचं सेलिब्रेशन करूया. तेव्हा सगळेजण म्हणतात की ठीक आहे, बाळाच्या बारशाचं सेलिब्रेशन आपण नक्कीच करूया. तेव्हा इथे सचिन म्हणत असतो की अर्जुन, तुला आणि तुझ्या बहिणीला डिवोर्स घ्यायची खूपच घाई लागली आहे ना, म्हणून तर लगेच उद्याचंच हेअरिंग मिळालं ना, खूप जोर लावलेला दिसतोयस तू. पण कसं आहे ना, माझ्याबरोबर तुम्ही खूप चुकीचं वागलाय, मी माझ्या अपमानाचा बदला तर घेणारच ना. बघा, सहजासहजी डिवोर्स नाही देणार आहे मी, अशी बदनामी करतो ना की तोंड दाखवायलासुद्धा जागा होणार नाही. अर्जुन, तू स्वतःला खूप मोठा वकील समजतोस ना, आता बघ तुझी कशी वाट लावतो. तेवढ्यातच तिथे अर्जुन म्हणत असतो की अस्मिताई, तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तेवढ्यातच सचिन टाळ्या वाजवत तिथे येतो. अस्मिता म्हणते, तू इथे काय करतोय सचिन? तेव्हा सचिन म्हणतो, काय करतोय म्हणजे काय, तुला भेटायला आलो आहेस मी. आता तुला इथे लवकरात लवकर डिवोर्स हवा आहे म्हणून उद्याचीच हेअरिंग मिळाली आपल्याला, त्याची नोटीस तुला नाही आली का? तेव्हा प्रताप काका म्हणतात, अर्जुन, अरे हा का बोलतोय? तेव्हा अर्जुन म्हणतो की डॅड, आता मी तुम्हाला आणि अस्मिताईला तेच सांगायला आलो आहे की उद्याचंच आपल्याला आता डिवोर्सचं हेअरिंग मिळाले. तेव्हा सचिन म्हणत असतो, पण अस्मिता, तुला इतकी डिवोर्स घ्यायची घाई का लागली आहे गं? मला तर डिवोर्स कधीच नको होता, मला तर माझ्या बाळाबरोबर
खूप छान पद्धतीने राहायचं होतं, पण तुलाच इथे डिवोर्स घेण्याची इतकी घाई लागली आहे की तू लवकरात लवकर मला नोटीस पाठवलीस आणि आता उद्याच कोर्टाची हेअरिंगसुद्धा मिळाली, बरोबर ना? तुला खरंच डिवोर्स हवा आहे का अस्मिता? नाही, आधी तर तुला कधीच डिवोर्स नको होता, पण तुझ्या या घरातली लोक हे सतत तुझे कान भरत राहिले आणि मग तू डिवोर्स द्यायला तयार झालीस, बरोबर ना? याच्यामध्ये या सगळ्यांचा खूप मोठा हात आहे. तेव्हा सायली म्हणते, हो आहे आमचा हात. आम्हालासुद्धा अस्मिताई तुमच्याबरोबर राहायला नको आहेत, कळलं का? अस्मिता म्हणत असते, एक मिनिट सचिन, एक गोष्ट लक्षात ठेव. हे बघ, मला तुझे आधी रंग माहिती नव्हते, पण मला आता कळलं आहे की तू माणूस म्हणून कसा आहेस ते, आणि म्हणून मला तुझ्याबरोबर डिवोर्स हवा आहे. त्यामुळे माझे कुणीही कान भरलेले नाही आहेत. तेव्हा सायली म्हणत असते, आणि तसंही तुझ्यासारख्या माणसाबरोबर राहण्यापेक्षा अस्मिताई आहे ना, तुला डिवोर्स देतील तीच चांगली गोष्ट आहे ना. तू त्यांना किती फसवलेस हे तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तुझ्यासारख्या माणसाबरोबर अस्मिताईने राहावं असं आम्हाला वाटतच नाही. तेव्हा सचिन म्हणत असतो, आपल्या मनामध्ये बोल बोल, जेवढं बोलायचं आहे ना तेवढं बोल सायली. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, ए माणसा, तू विनाकारण इथे कशाला आलायस रे? तू जा बरं इथून. सचिन म्हणत असतो, मी का जाऊ? मी आता का जाऊ इथून? मला माहिती आहे तुझं माझ्यावरती आता प्रेम नाही आहे ना. काय मग, कोर्टामध्येच बघेन मी आता तुम्हाला सगळ्यांना. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे ना, कोर्टामध्ये बघायचं आहे ना, बघ आता जे काही होईल ना ते उद्या कोर्टामध्येच होईल. तुझी अशी वाट लावतो ना सचिन, जो माझ्या बहिणीला आणि माझ्या भाच्याला जो काही त्रास दिला आहे ना, त्याची शिक्षा तुला दिल्याशिवाय मी पण स्वस्थ नाही बसणार. तेव्हा सचिन म्हणतो, एक मिनिट, तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, मी कुणालाच घाबरत नाही, कळलं ना? आणि तसंही अस्मिता, तू माझ्याबरोबर आता का राहशील? आता चैतन्य आहे ना तुझ्याबरोबर, मग तू माझ्याकडे काय येशील ना? काय चैतन्य, बरोबर ना? तेव्हा इथे आधीपासूनच मला माहिती होतं की हा चैतन्य इथे असणारच. म्हणजे तो स्वतःच्या घरी जातच नाही का? काय रे, तू इथेच पडीक असतो का रे? स्वतःला घर वगैरे आहे की नाही, की इथेच फक्त थांबून अस्मीच्या मागे पुढे करायचं? तेव्हा चैतन्य म्हणत असतो की एक मिनिट सचिन, तोंड सांभाळून बोलायचा. मागच्या वेळेला आरोप केले होतेस, मला धक्का बसला होता म्हणून मला काही बोलता आलं नाही, पण यापुढे जर तू माझ्यावरती आणि अस्मिताईवरती घाणेरडे आरोप केलेस ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, लक्षात ठेव. तेव्हा सचिन म्हणतो, काय चुकीचं बोलतो रे? काय चुकीचं बोलतोय मी? इथे आधी अफेअर करायचं आणि नंतर मग नात्याला नाव द्यायला जायचं, लाज नाही वाटत का रे तुम्हाला? तेव्हा सचिन इथे चुकीचं बोलत असतो. चैतन्य म्हणत असतो, लाज तर तुला वाटायला पाहिजे ना, मला का लाट वाटेल? तू चुकीचे आरोप करतोयस आमच्यावरती. तेव्हा कल्पना म्हणत असते, आता तर लवकरात लवकर तुला डिवोर्स दिला पाहिजे. प्रत्येक वेळेला येतोस, तुझी लायकी कितपत आहे ते दाखवून जात असतोस. तेव्हा इथे सायली म्हणते की आता तर अस्मिताई लवकरच डिवोर्स घेतील आणि अस्मिताताई याच्याकडून एवढी पोटगी घ्या, एवढी पोटगी घ्या की याला इथे सळो की पळो करून सोडा. चांगली बाळासाठी पोटगी घ्या ह्याच्याकडून. तेव्हा इथे सचिन म्हणतो, हो का? तुम्हाला काय वाटतं पोटगी वगैरे मी तुम्हाला देणार आहे? अजिबातच नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुला काहीच मिळणार नाही आहे अस्मिता. तुला डिवोर्स हवा आहे ना, तो सुद्धा सहजासहजी मिळणार नाही आहे. आणि काय म्हणाला होतास तू अर्जुन, की कोर्टामध्ये बघू, उद्या जे काही घडेल ते. हो बघू ना आपण कोर्टामध्ये. आणि हे बघ, जिंकणार तर मीच आहे, कारण माझी बाजू सत्याची आहे. त्यामुळे काहीही झालं ना तरी जिंकणार तर मीच. त्यामुळे इथे आता अश्विन म्हणत असतो की काय जिंकणारा हा माणूस, कारण याची बाजू सत्याची आहे? हा मूर्ख आहे का? याची बाजू सत्याची कशी असू शकते? तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, अजून किती आणि काय काय बघावं लागणार आहे काय माहिती. तेव्हा प्रताप काका म्हणतात की कल्पना, आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत ना आता धीराने घ्यावे लागणार आहेत. तर इथे अस्मिता आता जाऊन सायलीला सावरते. सायली आता बोल बोल बोलते इथे सचिनला. सचिन तिथून गेल्यानंतर तिला चक्करसारखं वाटतं. तेव्हा विमल तिला पाणी आणून देते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की बायको काय झालं तुला, ठीक आहेस ना तू? तेव्हा ती म्हणते, हो मी ठीक आहे हो, मला गरगरल्यासारखं झालं. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की सायली बेटा, आपल्या घरात सध्या जे काही घडतंय ना त्याच्यामुळे तुला ताण आला असेल, तू जा बरं तुझ्या रूममध्ये थोडा आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. अस्मिता म्हणते, अर्जुन सायली, माझ्यामुळे तुम्हाला तुमचा आनंदाचा दिवस सेलिब्रेटसुद्धा करता येत नाही आहे, सॉरी त्यासाठी. तेव्हा सायली म्हणत असते, अस्मिता अगं काय बोलतेस तू? सॉरी वगैरे बोलायची अजिबात गरज नाही आहे तुला. आणि हे सगळं तुझ्या एकटीचं नाही आहे, आपण एक कुटुंब आहोत ना. जे काय होईल आपण प्रत्येक गोष्टीला एकत्र सामोरं गेलं पाहिजे.
त्यानंतर इथे आता अर्जुन म्हणत असतो की अस्मिताई, मला आता या केसवरती तुझ्याशी काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत, आपण दोघेजणं जरा बोलूया का? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की अस्मिताई, अचानकपणे सचिनने तुझ्यावरती जे काही आरोप केलेत ना, ते खूप चुकीचे आहेत. आता कोर्टामध्ये सुद्धा तो तसाच नीचपणा करणार आहे याची तयारी तू ठेव. एका मोमेंटला तुला असं वाटेल की अरे देवा, हे सगळं माझ्याबरोबरच का होतं आहे, तेव्हा तुला धीर सोडून जमणार नाही आहे. तुला धीर ठेवावाच लागेल. कारण का कधी कधी अशा गोष्टी आपल्याबरोबर घडत असतात ज्यांचा आपण कधी विचारसुद्धा केलेला नसतो, पण त्या तात्पुरत्या असतात. आणि सचिनसारखा नीच माणूस हे करू शकतो, मला पण आता कळले. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट धीराने घ्यायची आहे. काही झालं तरी तुझा हा भाऊ, तुझं अख्खं कुटुंब तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, हे विसरू नको तू अस्मिताई. तेव्हा इथे अस्मिताला आपल्या भावाने बोलण्याचा धीर वाटतो. तेवढ्यातच इथे बाळ रडायला लागतं. अस्मिता जाऊन आता बाळाला उचलते. तेव्हा ती म्हणत असते, ओ बाळा, शांत हो, शांत हो, काय झालं? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की अस्मिताई, मी तुला एक प्रॉमिस करतो, आता येणारं बाळ आहे ते मला एकटंच नसणार आहे, तर मला 2-2 बाळ असणार आहेत. एक माझं हे बाळ आहे आणि दुसरं आता येणारं आहे ते. मी दोघांची सुद्धा आता छान काळजी घेणार आहे. मी बाबा होणार आहे ना आता, बाळा मी पण बाबा होणार आहे. तेव्हा मी तुमच्या दोघांची सुद्धा अगदी व्यवस्थित काळजी घेईन. अस्मिताई, मी बाळाला आणि तुला कधीच कशाची कमी पडू देणार नाही आहे, अगदी कशाचीच कमी पडू देणार नाही आहे. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, अर्जुन अरे माहिती आहे मला, हे बघ घे बरं बाळाला तू तुझ्याकडे. तो म्हणतो नाही नको नको, मला भीती वाटते. अस्मिता म्हणते, काय भीती वाटते तुला? तुला आता प्रॅक्टिस करायला हवी, तू पण बाबा होणार आहेस ना, घे बरं बाळाला हातामध्ये. आणि ती जबरदस्तीने अर्जुनच्या हातामध्ये बाळाला देते. त्यानंतर इथे सायली झोपलेली असते. ती म्हणते, थांब अगं, कुठे पळतेस तू? पळू नकोस, थांब तिथे. आणि ती आता झोपेतून जागी होते आणि उठून बसते. तेव्हा इथे सायली म्हणत असते की मला असं स्वप्न का पडते, सारखी सारखी ती मुलगी माझ्या स्वप्नात का येते, मला काहीच कळत नाही आहे. आणि जे फोटोज आता पूर्णाजीने दिलेले असतात ना, सायली उठते आणि ते फोटोज आहे ना पुन्हा पुन्हा बघत असते. त्या फोटोंबरोबर तिच्या काही आठवणी जोडलेल्या असतात, तिची नाळ जोडलेली असते. म्हणून ते फोटोज बघितल्यानंतर तिला ते फोटो कुठेतरी बघितलेत याचा सारखा सारखा भास होत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणत असते की हे तर लहानपणीच्या तन्वीचे फोटोज आहेत ना, असं पूर्णाजी म्हणाले. मग हे फोटो हे मला सारखे तसेच का दिसतात? या फोटोंचा आणि माझा काय संबंध असेल? म्हणजे आता हे फोटो आणि ही मुलगी मला माझ्या स्वप्नातसुद्धा दिसली, मला बागेमध्ये सुद्धा दिसली, असं सायलीला वाटत असतं. तेवढ्यातच प्रिया आता जेलरला आवाज देत असते. ती म्हणत असते, ओ मॅडम इकडे या ना, ओ मॅडम इकडे या. तेव्हा ती म्हणते, काय गं सारखी सारखी बोलवतेस, मी काय तुझी नोकर आहे का? प्रिया म्हणते, नाही हो, नोकर आहात म्हणून बोलवलेलं नाही आहे, तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. ती म्हणते, हे बघा मॅडम, मी आहे ना प्रेग्नेंट आहे, त्याच्यामुळे ही बातमी काही केली आहे ना माझ्या घरच्या लोकांना समजली पाहिजे. तुम्ही एक काम करा, फक्त माझ्या घरच्या लोकांना आहे ना मेसेज द्या की मी प्रेग्नेंट आहे म्हणून. जोपर्यंत ही गोष्ट त्यांना कळत नाही तोपर्यंत कुणीही काळजीने माझ्याजवळ येणार नाही. त्यामुळे तुम्ही फक्त एवढंच करा, हा निरोप आहे ना तुम्ही माझ्या घरच्या लोकांना द्या. आणि त्यामुळे मग काय होईल, ते लोक मला इथून बाहेर काढण्याचा तरी प्रयत्न करतील, नाहीतर माझ्यासाठी काहीतरी वेगळी सोय करतील. मी तुमच्या पाया पडते हो, फक्त एवढा निरोप माझ्या घरी द्या ना, त्यांना ॲटलिस्ट करू दे तरी की मी प्रेग्नेंट आहे ते. अहो आज मी प्रेग्नेंट आहे, तुम्ही माझ्या बाळाचा तरी विचार करा आणि एवढा निरोप द्या तरी. ती म्हणते, बरं ठीक आहे, जास्त नाटके करू नको, मी जेलर साहेबांची परवानगी घेऊन तुझ्या घरी तू प्रेग्नेंट असल्याचा निरोप देता येतो का ते मी बघते. त्यानंतर इथे आता सचिन घरी आलेला असतो. तो म्हणत असतो की बघितलं ना, त्या अस्मिताने मला डिवोर्सची नोटीस पाठवली, उद्याचं हेअरिंगसुद्धा आहे आणि आता माझ्याकडे पैसे वगैरे नाही आहेत, तुला पण माहिती आहे साक्षी. पण ही आता अस्मिताच्या घरचे लोक माझ्याकडून पोडगीसुद्धा मागणार आहेत, ते सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात माझ्याकडून त्यांना आता पोडगीसुद्धा हवी आहे. आता मी काय करायचं आहे तू सांग बरं. तेव्हा इथे आता साक्षी शिकरे म्हणत असते की त्याला पोडगी का हवी आहे त्यांना? ते लोक जेव्हा हे कोर्टामध्ये सिद्ध करतील ना की तुझं आणि माझं अफेअर आहे, तेव्हाच इथे तुला पोडगी द्यावी लागेल, बरोबर ना? पण हे रे लोक ते सिद्धच करू शकले नाही तर की आपल्या दोघांचं अफेअर आहे. तो म्हणतो म्हणजे त्या लोकांना अजिबात वेळ लागणार नाही हे सिद्ध करायला की आपलं अफेअर आहे म्हणून. त्यांनी मागच्या वेळेला फोटोसुद्धा काढले होते, तू बघितलंस ना? तेव्हा ती म्हणते, हो, पण आता ते लोक सिद्धच करू शकले नाही की तू आणि साक्षी शिकरे
हे दोघे एकमेकांवरती प्रेम करतात, त्यांचं अफेअर सुरू आहे, हे ते सिद्धच नाही करू शकणार, ते कसं काय? तेव्हा ती आपला प्लॅस्टिक सर्जरीचा प्लॅन सचिनला समजावून सांगत असते. त्यानंतर इथे अर्जुन घाईघाईने दुधाचा ग्लास घेऊन आलेला असतो. तो म्हणतो, बायको हे घे, दूध घे. ती म्हणते, अहो दूध कशाला आणलं, मी आता जेवले होते ना. तो म्हणतो, नाही नाही, हे थंडगार दूध पी, तुला बरं वाटेल, ॲसिडिटी वगैरे होणार नाही, मग त्रास होणार नाही, घे, शांत झोप लागेल तुला. ती म्हणते, खरं सांगू का, थँक्यू सो मच. जेव्हापासून तुम्हाला ही आनंदाची बातमी कळली ना, तेव्हापासून माझ्या मनावरचं ओझं जसं काय बाजूला झाले. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो ना बायको, मी तुला म्हणालो होतो की मला बाळ नको आहे आणि त्या शब्दांमुळे तुला खूप टेन्शन आलं होतं ना. पण आता या सगळ्या गोष्टी आहेत ना, याची मी भरपाई करणार आहे. तुला ज्या ज्या गोष्टींमुळे त्रास झाला त्या सगळ्याची मी भरपाई करणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तेव्हा इथे कोऱ्या उषा आता तो दाखवत असतो. तेव्हा इथे सायली म्हणते, अहो काहीच दिसत नाही आहे. अर्जुन म्हणतो, बायको अगं कसं दिसत नाही आहे. नंतर तो उषा पलटी मारतो तर त्याच्यावरती मदर टू बी आणि फादर टू बी असं लिहिलेलं असतं. सायलीला खूप आनंद होतो. ती म्हणते, अरे वा, हे सरप्राईज खरंच खूप छान आहे, मला खूप आवडलं. तो म्हणतो, आवडलं ना. सायली म्हणते, हो खूप आवडलं मला हे सरप्राईज, थँक्यू सो मच. तुम्ही आणि मी दोघेजण आई बाबा होणार या गोष्टीचा मलासुद्धा आनंद आहे, पण तेवढाच आनंद तुम्हाला आहे, या गोष्टीचा आनंद मला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता सायली रात्रीच्या वेळेला तन्वीचे फोटोज बघत असते. तन्वीचे फोटो बघत असताना अर्जुनला जाग येते आणि अर्जुन म्हणत असतो की बायको हे काय, एवढी रात्रीची उठून तुला तन्वीचे फोटोज का बघायचे आहेत? तेव्हा सायली म्हणत असते, कारण ते फोटोज बघितल्यानंतर मला त्याच्याबरोबर काहीतरी नातं असल्यासारखं वाटत असतं. तेव्हा ती आता फोटोज बघत असते आणि तेव्हा ती म्हणत असते, काय गं, तुझ्याबरोबर माझं काय नातं आहे? प्रत्येक वेळेला तुला बघितल्यानंतर आपलेपणा का जाणवतो? त्यानंतर इथे सचिन आपल्या आईवडिलांना एका ठिकाणी घेऊन आलेला असतो आणि ते ठिकाण म्हणजे प्रेक्षकांनो वृद्धाश्रम असतं. वृद्धाश्रम. तर इथे सचिन आपल्या आईवडिलांना स्वतःच्या हक्काच्या घरातून त्यांच्या काढून इथे वृद्धाश्रमामध्ये घेऊन आलेला असतो. तेव्हा सचिन म्हणतो, हे बघा आई बाबा, तुम्हा दोघांना त्रास व्हायला नको ना, म्हणून काही दिवस मी तुम्हाला इथे ठेवणार आहे. ही जागा तुमच्यासाठी खूपच जास्त सेफ असणार आहे. तेव्हा तुम्ही काही दिवस फक्त इथे राहा. आणि त्यानंतर इथे त्याचे आई वडील त्याच्यासाठी त्या वृद्धाश्रमामध्ये सुद्धा राहायला तयार झालेले असतात. तेव्हा इथे संपूर्ण वृद्धाश्रमामध्ये राहण्याची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यात आलेली असते. आणि तेव्हा इथे सचिन म्हणत असतो की चला, कायमस्वरूपी तुमची वृद्धाश्रमामध्ये राहण्याची मी सोय केलेली आहे. बाबा, आता तुम्ही इथेच राहायचं, दोघेजणं अगदी कायमस्वरूपी. त्यानंतर इथे सायली फोटोज बघत असते. तिला सारखे सारखे इथे आता तन्वीचे फोटोज बघावेसे वाटत असतात, कारण त्या फोटोबरोबर तिला आपलेपणा जाणवत असतो म्हणून.